नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विविध सर्टिफिकेट प्रोग्राम, अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम, पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्राम अशा विविध कोर्सेसची होम असाइनमेंट विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईट ycmu.digitaluniversity.ac वर येण्यास सुरुवात झालेली आहे आणि आपल्या चॅनलवर आपण कंटिन्यूमध्ये जी होम असाइनमेंट अवेलेबल होत आहेत तसे आपण कंटिन्यू व्हिडिओ बनवत आहे। आजच आपण 2 व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहेत। MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या होम असाइनमेंटचा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्या अगोदर MA मराठीचा बनवलेला आहे। ठीक आहे, असे ज्याचे होम असाइनमेंट लवकर अवेलेबल होतील ते आपण व्हिडिओ कंटिन्यू बनवत आहोत। आता सध्याचा जो व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे MCOM मास्टर ऑफ कॉमर्स, प्रोग्राम कोड असणार आहे M117। शैक्षणिक वर्ष 2024-25 म्हणजे या वर्षी नवीनच फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी फर्स्ट सेमिस्टरची होम असाइनमेंट क्वेश्चन्स डाउनलोड करण्यासाठी अवेलेबल झालेले आहेत। तर ते प्रोसिजर तुम्हाला ऑलरेडी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। आपण डायरेक्ट टॅबवर जाऊया। M117 ह्या टॅबवर क्लिक करा। मग M117 म्हणजे MCOM सेमिस्टर 1 ह्याच्यावर क्लिक करा। ठीक आहे, तर इथं तुम्ही पाहू शकता, इथं एकूण पेपर दिसत आहेत तुम्हाला 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 17 हे 17 ब्लॉक दाखवत आहेत, तक्ते दाखवत आहेत। ते आपण एक एक क्लिक करून पाहूया की त्याच्यामध्ये काय काय आहे। सेमिस्टर 1चं होम असाइनमेंट आहे ही। तर पहिल्या ह्याच्यावर ब्लॉकवर क्लिक करूया आपण। ठीक आहे, तर इथं पाहू शकता मास्टर ऑफ कॉमर्स M117 सेमिस्टर फर्स्ट 2024-25 पेज नंबर 1। पेज नंबर 1 मध्ये हे सर्व पेपर कोर्सचं नाव वगैरे पाहू शकता। पेज नंबर 2 वर जनरल इन्स्ट्रक्शन दिले आहेत, ही वाचून घ्या। पुढे पेज नंबर 3 वर पेपर क्रमांक 1चं नाव आहे AAG 501। पेपरचं नाव आहे एक मिनिट, पेपरचं कोड आहे AAG 501 आणि पेपरचं नाव आहे ॲडव्हान्स्ड अकाउंटिंग अँड ऑडिटिंग पार्ट 1। ठीक आहे, गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2 असे 2 गृहपाठ आहेत पेपर क्रमांक 1ला। ठीक आहे, झालं, हा पेपर 1 संपला। ह्याच्यात MCQ ह्याच्यात पण दिलेले आहेत। ठीक आहे, पेपर क्रमांक 1 झाला। पेपर क्रमांक 2 घेऊया आता। ठीक आहे, ओके। ही बाकीचे इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्यायचं आहे। हां, तर AAG 503 पेपर कोड आहे। पेपरचं नाव आहे ॲडव्हान्स्ड कॉस्ट अकाउंटिंग पार्ट 1। ह्याच्यात सुद्धा 2 गृहपाठ आहेत। गृहपाठ क्रमांक 1 मध्ये दीर्घोत्तरी प्रश्न आहे, गृहपाठ क्रमांक 2 मध्ये MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत, बहुपर्यायी प्रश्न आहेत। त्याच्यात तुम्हाला 10 बहुपर्यायी प्रश्न आहेत, त्याला प्रत्येकाला 4 पर्याय दिलेले आहेत। 4 पैकी 1 पर्याय जो की अचूक आहे, बरोबर आहे, तो तुम्हाला उत्तरामध्ये लिहायचा आहे। ठीक आहे, 2 पेपर झाले आपले। बॅग घेऊया, तिसरा पेपर घेऊया आपण। ओके, पेज नंबर 1 बघून घ्या, 2 पण बघून घ्या। तर पेपरचं नाव आहे पेपरचं कोड आहे BEG 501 आणि पेपरचं नाव आहे बिझनेस एंटरप्रेन्योरशिप पार्ट 1। ह्याच्यामध्ये सुद्धा 2 गृहपाठ दिलेले आहेत। गृहपाठ क्रमांक 1 मध्ये दीर्घोत्तरी प्रश्न, गृहपाठ क्रमांक 2 मध्ये MCQज मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स दिलेले आहेत। ठीक आहे, बघून घ्या। ओके, ठीक आहे, टोटल 3 पेपर झाले। 4था पेपर घेऊ आपण। तुम्ही जी फर्स्ट इयरला ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेली तुमच्याकडे जी रिसिप्ट असेल त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे ऑप्शनल पेपर कोणते आहेत आणि कंपल्सरी पेपर कोणते आहेत हे बघूनच तुम्हाला होम असाइनमेंटची उत्तरे लिहायची आहे। नाहीतर सगळे लिहायला जाचाल, असं करू नका। कंपल्सरी कोणते पेपर आहेत आणि ऑप्शनल कोणते पेपर आहेत ही अगोदर खात्री करून घ्या। ह्याची खात्री करून घेण्यासाठी तुमच्याकडे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट असेलच, नसेल तर स्टडी सेंटर कॉलेजला फोन करायचं
आणि त्यांना व्हॉट्सअपवर टाकायला सांगायचं की माझं फर्स्ट इयरचं ऑनलाईन ॲप्लिकेशन फिलिंग फॉर्म, जे फॉर्म भरलेला आहे त्याची मला ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट माझ्या व्हॉट्सअपवर टाका म्हणायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरची तुम्हाला कंपल्सरी आणि ऑप्शनल पेपर तुम्ही निवडलेले आहेत किंवा स्टडी सेंटरवाल्यांना तुमच्या वतीनं निवडलेले आहेत असे पेपर तुम्हाला दिसतील. तेवढ्याच पेपरचं तुम्हाला होम असाइनमेंट लिहून ऑनलाईन अपलोड करायचं आहे. ठीक आहे. इथं जेव्हा वेबसाईटवर दाखवताना सर्व पेपर दाखवतं, त्याच्यामध्ये ऑप्शनल आपला कोणता आहे तो पाहून घ्यायचा. ठीक आहे. पेपर कोड BEG 503 बिझनेस एन्व्हायरमेंट, गृहपाठ 2 दिलेले आहेत. गृहपाठ क्रमांक 1 आणि 2 पाहून घ्यायचं आहे लवकर. ठीक आहे. 4 पेपर झालेत, 5वा पेपर घेऊया आपण. त्याच्यामध्ये बरेच पेपर दिसत आहेत. त्याच्यात पेपर पेज नंबर 1, पेज नंबर 2 पेपर कोड आहे BFG 501 फायनान्शियल मार्केट्स अँड इन्स्टिट्यूशन्स इन इंडिया पार्ट 1. ठीक आहे. ह्याच्यामध्ये 2 गृहपाठ आहेत, गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2. ही बघून घ्यायचं आहे. 6वा पेपर घेऊया आपण आता. पेज नंबर 1, पेज नंबर 2, पेज नंबर 3 वर 6वा पेपर BFG 503 मनी सेंट्रल बँकिंग इन इंडिया अँड इंटरनॅशनल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, गृहपाठ 1 गृहपाठ 2 दोन्ही पाहून घ्यायचं आहे. ठीक आहे. 6 पेपर झाले. सातवा पेपर पेज नंबर 1, 2 पेपरचं कोड आहे BMG 501. पेपरचं नाव आहे मॅनेजमेंट प्रोसेस अँड ऑर्गनायझेशनल बिहेवियर, गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2. आठवा पेपर आहे पेज नंबर 1, 2. 8व्या पेपरचं कोड आहे BMG 502 मार्केटिंग मॅनेजमेंट, गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2. चला पुढचा 9वा पेपर घेऊया लगेच. नववा पेपर बरे दिसले आहे त्याच्यामध्ये. 9व्या पेपरचं पेज नंबर 1, 2. तर 9व्या पेपरचं कोड आहे COM 531. नाव आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग, गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2. 9. 10वा पेपर पेज नंबर 1, पेज नंबर 2, पेज नंबर 3. 10व्या पेपरचं कोड आहे COM 533. नाव आहे बिझनेस इकॉनॉमिक्स, गृहपाठ क्रमांक 1 गृहपाठ क्रमांक 2. 11वा पेपर ओके. पेज नंबर 1, पेज नंबर 2, पेज नंबर 3. 11व्या पेपरचं कोड आहे COM 535. पेपरचं नाव आहे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट पार्ट 1. 11व्या पेपरचं नाव, गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2. 12वा पेपर बघूया आता आपण. पेज नंबर 1, पेज नंबर 2, पेज नंबर 3. 12व्या पेपरचं कोड आहे COM 537 बेसिक्स ऑफ बिझनेस एंटरप्रेन्योरशिप पार्ट 1. ह्याच्यात एकच गृहपाठ आहे, 2च क्वेश्चन आहेत. 12 पेपर झाले. पुढचा पेपर 13वा पेपर.
ओके, पेज नंबर 1, पेज नंबर 2 ही सगळे इन्स्ट्रक्शन वाचायचे बघ का. ओके, 13व्या पेपरचं कोड आहे COM 539 सिक्युरिटीज ॲनालिसिस अँड पोर्टफोलिओ मॅनेजमेंट पार्ट 1. एकच गृहपाठ आहे, 2च क्वेश्चन आहेत. ओके, चला 14वा पेपर घेऊया आता आपण. 14व्या पेपरचं पेपर नंबर पेज नंबर 1, पेज नंबर 2, पेज नंबर 3. 14व्या पेपरचं पेपर कोड आहे COM 541 मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम. गृहपाठ क्रमांक 1, गृहपाठ क्रमांक 2 हे बघून घ्या. 14. 15वा पेपर घेऊया आता आपण. ओके, पेज नंबर 1, पेज नंबर 2, पेज नंबर 3. 15व्या पेपरचं पेपर कोड आहे COM 543 फायनान्शियल अँड इन्व्हेस्टमेंट स्किल्स. 15वा पेपर. ठीक आहे, एकच गृहपाठ आहे, 2च क्वेश्चन आहेत. 16वा पेपर. ओके, 16व्या पेपरचं पेज नंबर 1, पेज नंबर 2, पेज नंबर 3. 16व्या पेपरचं पेपर कोड COM 544 इकॉनॉमिक फॉर मॅनेजेस. गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2. 16 पेपर बॅग घेऊ. लास्ट शेवटचा पेपर 17वा पेपर. ह्याच्यात तुमचे कोणते आहेत पहा बरं का. एवढे 17चे 17 लिहू नका. बुक्स पण बघा. बुक्स स्टडी सेंटर कॉलेजमध्ये आलेले आहेत का पहा. आलेले नसतील तर ycmu.digitaluniversity.ac या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन वरील सगळ्यात वरच्या साईडला होम पेजवर सगळ्यात वरच्या साईडला फ्री बुक्स ई बुक्स फ्री डाउनलोड ह्याच्यावर क्लिक करून निळ्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचे M117ची M.com ई बुक्स डाउनलोड करून घेऊ शकता स्मार्टफोनमध्ये. तसेच प्रिंटआउटसुद्धा काढून घेऊ शकता. ठीक आहे, 17वा पेपर आहे. पेज नंबर 1, पेज नंबर 2 हे सगळे इन्स्ट्रक्शन्स वाचायचे आहेत बरं का. ठीक आहे. हां, तर पेपर कोड आहे COM 599. पेपरचं नाव आहे रिसर्च मेथॉडॉलॉजी. ह्याच्यात 2 गृहपाठ आहेत. गृहपाठ क्रमांक 1 मध्ये दीर्घोत्तरी प्रश्न, गृहपाठ क्रमांक 2 मध्ये MCQs मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स बहुपर्यायी प्रश्न. 10 प्रश्न असणार आहेत. त्याला प्रत्येकाला 4 ऑप्शन असणार आहेत. त्याच्यातलं एक अचूक असणार आहे, तेच तुम्हाला लिहायचं आहे. ओके, चला हे सगळे प्रश्न बघायचं आहे. तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर ही जी होम असाइनमेंट आहेत, आता जे आपण M117ची जी होम असाइनमेंट पाहिली सेमिस्टर 1चे 2024-25 फर्स्ट इयर ॲडमिशनचे, तर तुम्हाला ब्राउझरवर टाईप करायचं आहे ycmu.digitaluniversity.ac आणि सर्च करायचं. सर्च रिझल्टमध्ये जशा तसं वेबसाईट आले की त्याच्यावर क्लिक करायचं आहे. होम पेजवर जाऊन पोहोचता तुम्ही. होम पेजवर डाव्या हाताला बारीक बारीक टॅब आहे, छोटे 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 छोटे. त्याच्यात होम असाइनमेंट नावाचं टॅब आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर मध्यभागी निळ्या अक्षरामध्ये टॅब दिसतील तुम्हाला. तर वेगवेगळे टॅब दिसतील. त्याच्यातला PG प्रोग्राम हा टॅब बघायचं आणि त्या टॅबवर क्लिक करायचं. तेथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर विविध PG प्रोग्रामची, PG प्रोग्राम म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री प्रोग्रामची पेपर कोड, तसेच पेपरची कोर्स कोड किंवा कोर्सचे नावसुद्धा दिसेल. काही ठिकाणी कोर्सचं नाव आणि कोड दोन्ही बी दाखवलेलं आहे, काही ठिकाणी फक्त कोड दिलेला आहे. तर आपलं नाव सांगितलं तर M.com बघायचं आणि कोड बघायचा असेल तर M117 आहे. तर M117वर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेमिस्टर 1 म्हणून तिथं तुम्हाला डबा दिसेल. त्या डब्यामध्ये क्लिक केले की हे 17चे 17 पेपर तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील. जसं मी आता तुम्हाला दाखवलेलं आहे तसंच आहे. ती तुम्हाला आवश्यकता भासल्यास स्मार्टफोनमध्ये सेव्ह करून ठेवा. व्हिडिओ पॉज करून हाताने लिहून घ्या प्रश्नाची उत्तरे. पुस्तकामध्ये उत्तरे शोधून त्याला अंडरलाईन करून ठेवा. ज्यावेळेस जी अपलोड करायची वेबसाईट आहे ती चालू झाल्यानंतर मी अपलोड कसं करायचं ती सांगेन. उत्तरे तुम्हाला त्या अपलोड करायच्या वेबसाईटवरून आन्सरशीट डाउनलोड करून त्याच्यावरच लिहायचे आणि त्याच वेबसाईटवर अपलोड करायचे. ध्यानात ठेवायचं आहे. सध्या तुम्हाला कच्चे उत्तरे लिहून ठेवायचे असेल किंवा अंडरलाईन करायचे तर पुस्तकामध्ये पेन्सिलनं अंडरलाईन करून ठेवा. आणि वाटलं तर नॉर्मल पेपरवर उत्तरे लिहून ठेवू शकता अभ्यासाकरता तुम्हाला. बरं, अभ्यास लिहिण्यात लई वेळ घालायचा नसेल तर फक्त अंडरलाईन करून ठेवा. आणि ज्यावेळेस ज्या ऑफिशियल वेबसाईट आहे ASM.ycmu.org.in
हे अपलोड करायचे तुम्हाला M117चं होम असाइनमेंट. त्या वेबसाईट ऑन झाल्यानंतर सांगितल्यानंतर त्या वेबसाईटवर जाऊन प्रत्येक पेपरच्या पुढी तुम्हाला आन्सर शीट दिलेली आहे. त्याच्यावर शिक्का येतो, त्या पेपरचं पेपर कोड येणार आहे. ते डाउनलोड करायचे आन्सर शीट आणि त्याच्यावर उत्तर लिहायचं आहे आणि ती स्कॅन करून परत त्याच वेबसाईटवर जाऊन तिथं अपलोडच्या ऑप्शनवर जाऊन त्याला अपलोड करायचं आहे. ठीक आहे, अशी प्रोसेस आहे. सध्या एवढे होम असाइनमेंट क्वेश्चन लिहून घ्या व त्याचा अंडरलाईन करून तयारीत राहा. वेबसाईट चालू झाली की मी सांगेन. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लाईक केल्यानं प्रोत्साहन मिळतं मला. ठीक आहे, त्याच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन मिळतं, मोटिवेशन मिळतं. व्हिडिओ गरजू मित्रमैत्रिणी नातेवाईकापर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.